नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. येत्या 16 मेला म्हणजे शनिवारी आलेले आहे शनी अमावस्या. जेव्हा अमावस्या तिथी शनिवारी येते तेव्हा त्या अमावस्याला शनी अमावस्या असं म्हटलं जातं. आपल्या सनातन धर्मात अमावस्या तिथी ही आत्मचिंतन, आध्यात्मिक साधना आणि पूर्वजांना प्रार्थना अर्पण करण्यासाठी एक विशेष महत्त्वाची तिथी मानली जाते. जेव्हा अमावस्या ही शनिवारी येते तेव्हा तिचं महत्त्व अनेक पटीने वाढतं आणि म्हणून तिला शनी अमावस्या असं म्हटलं जातं. सध्या 2026 हे वर्ष सुरू झालं आहे आणि या वर्षातील पहिलीच ही शनी अमावस्या जी आहे तर ती आलेली आहे. त्यामुळे ती अधिक पवित्र आणि फलदायी मानली जाते. शनी अमावस्या ही शनिदेवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी, पूर्वजांना प्रसन्न करून घेण्यासाठी आणि जीवनातील कष्टापासून मुक्ती मिळवण्यासाठी हा दिवस एक उत्तम काळ मानला जातो. शनिदेव हे न्यायाचे देव आणि कर्माचं फळ देणारा ग्रह मानला जातो. ते व्यक्तीच्या चांगल्या आणि वाईट कर्मानुसार फळ देत असतात आणि म्हणून शनी अमावस्येच्या दिवशी पूजा, उपवास आणि दान करणे हे खूप शुभ मानले जाते. ज्यामुळे जीवनात संतुलन, शांती आणि समृद्धी येत असते. त्याचबरोबर योगायोगाने या शनी अमावस्येच्या दिवशी शनी जयंती सुद्धा आलेली आहे आणि ही अमावस्या किंवा ही शनी जयंती शनिवारी आल्यामुळे या तिथीला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. हिंदू पंचांगानुसार या शनी अमावस्येचा प्रारंभ 16 मेला सकाळी 5:11 सुरू होणार आहे आणि समाप्ती 17 मेला पहाटे 1:30 संपणार आहे. आणि म्हणून शनी अमावस्या शनिवारी 16 मे रोजी साजरी केली जाणार आहे आणि याच दिवशी आपल्याला शनी जयंती सुद्धा साजरी करायची आहे. आता प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी येत असते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे सुद्धा वेगवेगळं असतं. शनी अमावस्या ही पूजा, उपवास, स्नान आणि दानधर्मासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या दिवशी भक्तिभावाने आणि योग्य रीतीने शनिदेवांची पूजा केल्याने जीवनातील सर्व अडथळे हळूहळू दूर होतात. ज्याच्या कुंडलीत शनी 7.5 सुरू आहे त्यांच्यासाठी हा दिवस विशेष फायदेशीर मानला जातो. या दिवशी केलेले उपाय आणि दान शनीचे अशुभ प्रभाव कमी करतात आणि जीवनात सुख, शांती, आनंद आणि समृद्धीचा मार्ग मोकळा करतात. त्याचबरोबर ही शनी अमावस्या पूर्वजांच्या शांतीसाठी सुद्धा खूप महत्त्वाची मानली जाते. म्हणून पूर्वजांसाठी तर्पण, पिंडदान यासारखे महत्त्वाचे विधेही केले जातात. दान आणि श्रद्धेने पूर्वजांना प्रसन्न केलं जातं, ज्यामुळे त्यांच्या पूर्वजांना आशीर्वाद देखील मिळतो. धार्मिक दृष्टीने शनी अमावस्येचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी मी तुम्हाला दहीभाताचा उपाय देखील सांगणार आहे. तो आवर्जून करावा. बघा, बऱ्याच वेळेला काय होतं की आपला काहीतरी असा एक वाईट काळ सुरू असतो, ज्यामध्ये तुम्ही कितीही काम करा, कितीही मेहनत घ्या तरी देखील तुम्हाला हवं तसं यश मिळत नाही किंवा त्याचा मोबदला हवा तसा मिळत नाही. बघा, बऱ्याच वेळेला असं होतं, आपण कष्ट खूप करतो पण बाकीचे आपले सहकारी पुढे जातात आणि मग आपण खूप नाराज होतो. असं का होतं? बघा, एक बॅड पॅच असतो, एक वाईट काळ असतो आणि त्यामध्ये किती जरी आपण मेहनत केली तरी नशीब आपल्याला साथ देत नाही किंवा घरामध्ये तुम्ही कितीही व्यवस्थित वागा, कितीही व्यवस्थित बोला, वादविवाद हे ठरलेले असतात आणि घरामध्ये काही ना काही कारणामुळे भांडणेही होतातच, म्हणजे होतात आणि मुले आजारी पडतात, लहान मुलं किंवा आपल्या घरातील जे काही सदस्य आहेत ते वारंवार आजारी पडतात. एक झालं की एक माणूस आजारी पडतच राहतो आणि अक्षरशः पाण्यासारखा पैसा खर्च होतो. आई वडिलांना मुलं उलटसुलट बोलत असतात, अतिशय टोकाची भांडणे होतात. तसेच घरामध्ये कोणाचं पटत नाही, तसेच मुलांचं शिक्षण व्यवस्थित पार पडत नाही, मुलांना शिक्षणामध्ये असंख्य अडचणी येतात, लग्न त्यांची जुळत नाही, मुलांना नोकऱ्या लागत नाही, संतान प्राप्ती होत नाही. ही जी सगळी कारणं आहेत ना, तर बघा, आपला जो वाईट काळ आहे किंवा जो बॅड पॅच आपण म्हणतो त्यामुळे होत असतात. परंतु आपल्याला पितृदोष लागलेला असतो. बघा, आता आपल्याला आपल्या पितरांची सेवा आपल्याकडून किंवा आपल्या आधीच्या पिढीकडून राहिलेली असते आणि आपल्या पितरांची सेवा यामुळे देखील आपल्याला पितृदोष हे लागू शकतात. तर बघा, हे पितृदोष दूर करण्यासाठी आपल्याला आवर्जून अमावस्येच्या दिवशी उपाय करायचे आहेत. तर शनी अमावस्येला सर्वांनी हा उपाय करायचाच आहे, पण त्याचबरोबर तुम्ही दर अमावस्येला देखील हा उपाय करा. अतिशय छान फरक पडतो. 100% तुम्हाला याचा छान असा फरक दिसणार, म्हणजे दिसणारच. जर तुम्ही पूर्ण विश्वासाने, श्रद्धेने हे उपाय कराल तर नक्की तुमच्या जीवनामध्ये खूप चांगला बदल याने घडेल आणि त्यामुळे तुम्ही उद्याच्या शनी अमावस्येला हे उपाय आवर्जून करावे. तर या दिवशी आपल्याला हे जे काही उपाय मी सांगणार आहे ते करायचे आहे. तुम्ही दिवसभरामध्ये उपाय कधीही करू शकता. अगदीच उपाय तुम्ही दर अमावस्या, दर पौर्णिमा, दर एकादशीला केले तरीही तुमचा प्रखर पितृदोष देखील दूर होऊ शकतो, हे लक्षात घ्या. तर चला जाणून घेऊया आपल्याला उपाय कुठले करायचे आहे. तर हे जे काही उपाय करायचे आहे त्यासाठी आपल्याला फक्त 2 गोष्टी लागणार आहे. एक म्हणजे भात
भात आणि दुसरं म्हणजे दही. आता या दोन गोष्टी प्रत्येकाला शक्य होतातच, सहज उपलब्ध देखील होतात. तर अशाच या गोष्टी आहेत, पण याने आपले जे पितृदोष आहे तो देखील दूर होऊ शकतो, हे अनेकांना ठाऊक नाही. आज मी तुम्हाला 5 दही भाताचे उपाय सांगणार आहे आणि त्यापैकी तुम्हाला जो सोयीचा वाटेल किंवा जो करणे शक्य होणार आहे ते करा. सगळे केले तरी काही हरकत नाही आहे. नंबर 1, जर सगळ्यात जो पहिला उपाय आहे तो आहे आपल्या पितरांना शांतता प्रदान करण्यासाठी. तर तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या घराच्या दक्षिण कोपऱ्याला म्हणजे बाहेर तुमच्या अंगणामध्ये, तुमच्या गच्चीवर, तुमच्या टेरेसवर किंवा तुमची गॅलरी असेल तर त्या ठिकाणी आपल्याला थोडासा दहीभाताचा नैवेद्य ठेवायचा आहे. हा नैवेद्य ठेवताना तुम्ही केळीच्या पानावर ठेवू शकता किंवा वडाच्या झाडाचं पान असतं त्यावर देखील ठेवू शकता. ते नाही मिळालं तर एखादी पंत्रावळी घ्या किंवा एखादी डिश घ्या. आता बघा, तुम्हाला वापरात आणायची आहे ती डिश, तुम्ही फेकून द्यायची नाही. तर प्रत्येक वेळेस आपण जेव्हा उपाय करणार आहोत तेव्हा ही डिश आपल्याला वापरायची आहे. तर बघा, या डिशमध्ये आपल्याला भात आणि दही एकत्र करून घ्यायचं आहे आणि भात शिजवत असताना त्या भातामध्ये तेल, मीठ काहीही घालायचं नाही, तूप घालायचं नाही. फक्त मुठभर तांदूळ घ्या, एका पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि तो भात शिजवायचा आहे. फक्त एका पाण्याने धुवायचा आणि नाही धुतला तरी चालतो, पण एका पाण्याने धुवायचा, काही हरकत नाही. आणि तो शिजवल्यानंतर त्यामध्ये आपल्याला दही एकत्र करायचं आहे. आता हा भात आपण शिजवणार आहे तो आपल्या खाण्यातील भात नसावा. उपायासाठी नेहमी वेगळा भात शिजवायचा हे लक्षात घ्या. आता अशा प्रकारे तो नैवेद्य आपल्याला दक्षिण दिशेला ठेवायचा आहे. जसा आपण देवाला नैवेद्य दाखवताना भरीव चौकोन करतो तसं आपल्याला वर्तुळ काढायचं आणि त्या वर्तुळावरती ही प्लेट ठेवायची आहे किंवा ही पंत्रावळी ठेवायची आहे. त्याभोवती गोलाकार पाणी फिरवायचं आणि त्यानंतर पितरांना एक प्रकारे आमंत्रित करायचं की हा नैवेद्य अगदी मनापासून मी तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि तुम्ही त्याचा स्वीकार करावा आणि हे जे आमचे दोष आहेत ते दूर करावे, तुमचा भरभरून आशीर्वाद द्या, अशा प्रकारे प्रार्थना करायची आणि दक्षिण दिशेकडे तोंड करून ओम पितृदेवताय नमः असं 11 वेळेस म्हणायचं. अशा प्रकारे हा पहिला उपाय तुम्हाला करायचा आहे. आता कावळे किंवा पक्षी जे कोणी येऊन हे भात खातील त्यानंतर उरलेला जर भात आहे तो तुम्हाला दुसऱ्या दिवशी एखाद्या झाडाखाली टाकून द्यायचा आहे किंवा तो निर्मल्यामध्ये देखील तुम्ही टाकू शकता. आता त्यानंतर दुसरा जो उपाय आहे तो असा की एक गौरी घ्यायची आहे, छोटीशी गौरी घ्या, त्यावर 2-4 कापराच्या वड्या ठेवायच्या, थोडंसं तूप टाकायचं आणि हे प्रज्वलित करायचं. आता हे प्रज्वलित केल्यानंतर अशाच प्रकारचा दहीभात थोडासा त्यावरती शिंपडायचा आणि ओम पितृदेवताय नमः असं म्हणायचं, जेणेकरून हा नैवेद्य त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आत्म्याला शांती देखील मिळेल. तर हा देखील खूप सोपा आणि साधा अतिशय प्रभावी उपाय आहे. त्यानंतर तिसरा जो उपाय आहे तो असा की आपल्याला आपल्या संपूर्ण गच्चीवर प्रत्येक दिशेला अशा प्रकारचा दहीभात थोडा थोडा ठेवायचा आहे, म्हणजे 8 कोपऱ्यामध्ये, म्हणजे 8 दिशांना. आणि त्यानंतर पितरांना आमंत्रित करायचं आहे आणि आपली जी काही इडापिडा आहे ती निघून जाण्यासाठी प्रार्थना देखील करायची आहे. अतिशय सोपा आणि साधा उपाय तुम्हाला सांगत आहे, प्रत्येकाला करणे देखील शक्य होईल असेच हे उपाय आहेत. आणि त्यानंतरचा चौथा जो उपाय आहे तो आपल्या घरातील नकारात्मकता घालवण्यासाठीच आहे किंवा आपल्या घराला वाईट बाधा असेल, प्रखर पितृदोष असेल तर तो दूर होण्यासाठी काय करायचं आहे, अशाच प्रकारचा एका प्लेटमध्ये किंवा पंत्रावळीवर किंवा नारळाची जी करवंटी असते त्यामध्ये असा हा दहीभात ठेवायचा आणि आपल्या मुख्य दरवाजावरून 7 वेळेस तो ओवाळायचा आहे आणि त्यानंतर हा दहीभात आपल्याला एखाद्या मोकळ्या ठिकाणी टाकून द्यायचा आहे. टाकताना एक काळजी घ्या, बघा कोणीही ते ओलांडणार नाही अशा प्रकारे टाका. बघा, याने आपल्या घरातील सगळी नकारात्मकता दूर व्हायला मदत होईल. असा हा उपाय नक्कीच तुम्ही करून बघायचा आहे. त्याच्यानंतर 5वा जो उपाय आहे तो कोणासाठी करायचा, तर तुमच्या घरामध्ये सतत आजारी पडणारी एखादी व्यक्ती असेल, किती दवाखाने औषध पाणी केलं तरीही तिला बरं वाटत नसेल किंवा एखादी व्यक्ती अगदी चांगली होती पण अचानक तिच्यामध्ये नकारात्मक बदल घडू लागले, ती अगदी तिच्यातच रममाण, तिच्या विश्वासच रममाण असते, अगदी तिच्यामध्ये एक प्रकारची मरगळ आलेली असेल, तर तिला कुठली तरी वाईट बाधा झालेली आहे किंवा पितृदोषांची लक्षणे तिच्यावरती दिसत आहे असं समजावं. तर अशाच प्रकारचा जो दहीभात आपण बनवला, जसा मुख्य दरवाजावरून ओवाळून तशा प्रकारे त्या व्यक्तीवरून देखील ओवाळायचा आहे. समजा तुमच्या घरामध्ये लहान मूल असेल आणि तुमचे पूर्वज जन्माला आलेले असतील. बघा, बऱ्याच घरामध्ये एखादं लहान मूल जन्माला आलं की त्याच्या शरीरावर खून असते, तर समजावं की आपले पूर्वज आपल्या घरी पुन्हा आलेले आहेत आणि मग ते मूल काय करतं, खूप त्रास देतं, चिडचिड करतं. अशी समस्या जर तुमच्या घरामध्ये असेल तर त्या मुलावरून अशा प्रकारचा दहीभात ओवाळा, तर निश्चितच पितृदोष दूर होण्यासाठी मदत होत असते. तर हे 5 उपाय तुम्हाला दहीभाताचे सांगितलेले आहे. आता तुम्ही सांगा, कुठलाही यामधला एकही उपाय जमणार नाही असं अजिबात होणार नाही,
कारण खूप सोपे पण तितकेच प्रभावी असे हे उपाय आहे. तर प्रत्येकाने हे उपाय करून बघा. आवर्जून केल्यानंतर आणि विश्वासाने केल्यानंतर 100% तुमचा पितृदोष दूर होण्यासाठी मदत मिळेल. आणि बघा, ज्याला पितृदोष असतो ना, त्याच्या अनेक कामामध्ये अडथळे निर्माण होत असतात आणि मग त्यांना नारायण नागबली किंवा मग मातृगया वगैरे इकडे जायला सांगतात. त्र्यंबकेश्वरला जाऊन नारायण नागबली केला तर निश्चित आपला पितृदोष दूर होतो. पण या गोष्टी करणं अगदी सोपं नसतं. त्या ठिकाणी पैसा देखील लागत असतो आणि जर आपली आर्थिक परिस्थिती बिकट असेल तर आपण कुठून आणणार किंवा कुठून करणार हे कार्यक्रम, बरोबर ना? आणि त्यामुळे आपल्याकडे नसेल पैसा तर घाबरू नका आणि तोपर्यंत त्रासही सहन करू नका. तर या त्रासापासून मुक्तता मिळवण्यासाठी दहीभाताचे उपाय तुम्ही आवर्जून करा. आणि दर अमावस्या, दर पौर्णिमा आणि दर एकादशीला जर तुम्ही हे उपाय केले तर 100% वर्षभरामध्ये तुमचे प्रखरातीन प्रखर पितृदोष दूर होतात, म्हणजे होतातच. बघा, यासोबत आपल्या पितरांच्या काही सेवा देखील आपल्याला करायच्या असतात. जसे की दक्षिण दिशेकडे तोंड करून पितृसूक्त म्हणणे, पितृस्तोत्र म्हणणे, तसेच संक्षिप्त श्रीमद भागवत हा जो ग्रंथ आहे तो घरी घेऊन याचा एक पाठ केला ना आपण अमावस्या, पौर्णिमेला किंवा एकादशी दिवशी, तरीही त्याने पितृदोष दूर होण्यासाठी मदत होत असते. या सेवा करा, त्याचा लाभ घ्या. या व्यतिरिक्त दररोज ओम पितृदेवताय नमः या मंत्राची एक माळ जप केली तरी निश्चित याने देखील आपले पितृ आपल्यावरती खुश होत असतात आणि प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देखील देत असतात. आपली पुढची पिढी जी आहे ती देखील सुखात जावी, कारण कोणाचेही पितृ कोणाला त्रास द्यायला येत नाही. पण जर आपल्या पूर्वजांकडून काही चुका झाल्या असतील, कळत नकळत मुद्दाम कोणीही करत नाही, पण तसं झालं असेल किंवा आपल्याकडून अनावधानही होत असेल तर त्याचे परिणाम आपल्याला भोगावेच लागतात. आता जाता जाता एक शेवटचा उपाय देखील सांगून जाते. कारण बघा, शनी अमावस्या आहे तर एक उपाय करायचा आहे. तो म्हणजे तुम्ही एक दिवा जो आहे आपल्या पितरांसाठी, आपल्या पितरांच्या नावाने एक दिवा तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला शनी अमावस्याला संध्याकाळी आवर्जून लावायचा आहे. कणकेचा दिवा तयार करा किंवा मातीची पंती घ्या, चालेल. आणि त्याला तांदळाचं आसन द्या आणि त्यावरती आपल्याला तो कणकेचा दिवा किंवा जी पंती असेल तर ती ठेवायची आहे. त्यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल टाकायचे आहे किंवा मग तुम्ही जे काही देवासाठी वापरताय ते तेल वापरलं तरी देखील चालेल. आणि असा एक दिवा तुम्ही उद्या पितरांसाठी लावायचा आहे. त्यामध्ये फक्त काळे तीळ चिमूटभर टाका आणि असा हा जो दिवा आहे तो दक्षिण दिशेला तोंड करून तुमच्या घराच्या बाल्कनीमध्ये किंवा अंगणामध्ये किंवा दक्षिण भागामध्ये लावायचा आहे. कुठली जागा नसेल बाल्कनी वगैरे तर तुम्ही घराची जी दक्षिण दिशेची भिंत आहे तिथे हा दिवा लावा. दक्षिणेकडे करून आपल्या पितरांचं स्मरण करायचं आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला मागायचे आहेत. त्याचप्रमाणे शनी जयंती व शनी अमावस्या ही एका दिवशी आल्यामुळे या दिवशी अजून आपल्याला कोणकोणत्या सेवा करता येतील याचा सेपरेट व्हिडिओ चॅनलवरती अपलोड झाला आहे, तो देखील तुम्ही नक्की पहा. तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.